नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार. आजच्या दासबोध चिंतनिका या आपल्या अभ्यास वर्गात सगळ्यांचं स्वागत. आपण दासबोध अभ्यासाचा जो सत्संकल्प केला, अर्थात आपण केला असं पण नाही म्हणायचं, खरं तर तो ईश्वरी कृपेने आपल्याकडून झाला आणि पाहता पाहता आपले 2 दशक पूर्ण झाले. समर्थ या एका धाग्याने आपण सगळे बांधले गेलो. सुरुवातीला सगळ्यांनाच दडपण होतं. म्हणजे बरेचसे लोक आपल्यातले पहिल्यांदाच बोलत होते अभ्यास करून. मला जमेल का? मला बोलता येईल का? किंवा नक्की कसा अभ्यास करायचा आहे? काय अपेक्षित आहे? हे सगळं आपल्याला मनात सगळ्यांचे प्रश्न होते. पण म्हणतात ना, की चांगल्या कामाला कायमच ईश्वराची साथ असते. आणि आता आपल्या सगळ्यांना या अभ्यासाची एवढी गोडी लागली आहे, की शुक्रवारसाठी आपण सगळे त्या समासावर ज्याला जसं जमेल तसा अभ्यास करून चिंतन करायला अगदी उत्सुक असतो. आणि मग या समासावर वक्त्यांकडून इथे इतके छान विषय मांडले जातात, की तो समास मला जो कळला होता मी अभ्यास करताना त्याच्यापेक्षा तो आणखीन अधिक चांगला कळतो, वेगळ्या अंगाने कळतो. आणि चेरी ऑन द टॉप म्हणतात तसं आपल्या आचार्यांकडून त्याच्यावर होणारं विचार मंथन प्रत्येक वेळेला. आणि त्यामुळे आपण सगळे प्रत्येक वेळेला मला असं वाटतं, की विचारांनी अधिकाधिक समृद्ध होत जातोय. आणि परमार्थ हा सगळा विचारांचाच प्रांत आहे असंच म्हणतात. सन्निधची असावा विचार, समर्थांनी सुद्धा म्हटलंय, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. तर अशा ह्या आपल्या अभ्यास वर्गाला आता आपण सुरुवात करूया. आपल्या चिंतनासाठी आज 2 समास आहेत. पहिला आहे जन्मदुःख निरूपण आणि दुसरा आहे स्वगुण परीक्षा. 3ऱ्या दशकातला हा पहिला समास आहे, जन्मदुःख निरूपण. आता समर्थ इथे कशावर निरूपण करतायत, तर दुःखावर. आणि कुठलं दुःख? तर जन्मदुःख. म्हणजे जन्माबरोबर जे दुःख सतत आपल्या बरोबर आहे, किंबहुना जन्म हेच दुःख. म्हणजे आपल्याला जन्म झाला, त्यामुळे शरीर मिळालं आणि हेच त्या दुःखाचं कारण. पण खरंच आपल्याला असं वाटतं का हो? समर्थ इथेच आपल्या डोळ्यात अगदी झणझणीत अंजन घालतायत, जागं करतायत, आपल्याला एक विचार देतायत. या सगळ्या संसार दुःखाला कारण काय? तर हे शरीर. आणि हे शरीर का मिळालं? तर मागच्या जन्मामध्ये आपला अज्ञानातच मृत्यू झाला, आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही आपण करून घेतलं, त्याच्यामुळे हे शरीर मिळालं. आणि हे अज्ञान निवृत्त करण्यासाठी हा आपला सगळा जो प्रवास चालू आहे तो त्याच्यासाठी चालू आहे. आणि मला नक्की खात्री आहे, की समर्थांचं बोट धरून आपण हा पल्ला नक्की गाठू शकतो. आता या समासावर आपला चिंतन मांडणार आहेत श्री शतानंद देसाई. आता बघा, नावातच त्यांच्या आनंद अगदी शतपटीने आहे. आनंदाने परिपूर्ण असे हे आपले साधक अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांनी तिथेच त्यांची मास्टर्सची डिग्री संपादन केली आणि अमेरिकेतल्याच मेट्रो रेलच्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीत ते सध्या कार्यरत आहेत. आता हा झाला त्यांचा लौकिकातला परिचय. शतानंद हे अतिशय अभ्यासू साधक आहेत. म्हणजे परमार्थ विज्ञान, पंचदशी अशासारख्या ग्रंथांचा त्यांचा अभ्यास चालूच आहे. त्यांची नोकरी, प्रपंच हे सगळं सांभाळून त्यांचा अभ्यास चालू आहे. डॉक्टर काकांच्या प्रवचन ऐकून ऐकून ते या परमार्थाकडे वळले आणि मग त्यांना डॉक्टर काकांचे अनुग्रहीतही आहेत ते आता. तर शतानंदांना मी विनंती करते, की त्यांनी आपलं चिंतन या समासावरचं मांडावं. थँक्यू. माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो, येतोय व्यवस्थित येतो. ओके. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. सॉरी, चुकलं माझं. मी नमो आदिबोधातच्या ऐवजी हाच श्लोक घेतला चुकून. नमो आदिबोधात्म रूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. श्री रामाला वंदन करतो, श्री समर्थांना वंदन करतो, गोंदवलेकर महाराजांना नमस्कार करतो, माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांना नमस्कार करतो, मंदाताईंना नमस्कार करतो, या वर्गाच्या आचार्या त्या दोघांनाही नमस्कार करतो, ज्योत्स्ना मावशींना नमस्कार करतो आणि आपण सर्व साधकांना नमस्कार करतो आणि माझ्या चिंतनाला सुरुवात करतो. गेल्या वेळेस आपण 2ऱ्या दशकातला शेवटचा समास पढत मूर्ख बघितला. त्याच्या शेवटी समर्थांनी सांगितले, जो संसारात किंवा प्रपंचात सुख शोधण्याचा प्रयत्न करतो तो मूर्ख शिरोमणी समजावा, कारण
या संसारासारखे दुःखदायक काही नाही. हा संसार कसा दुःखी आहे, या संसारात पडल्यानंतर जीवाला कसा दुःखातून प्रवास करावा लागतो, हे या तिसऱ्या दशकात समर्थ आपल्याला सांगणार आहेत. या तिसऱ्या दशकातल्या पहिल्या समासावर म्हणजेच जन्म दुःख निरूपण या समासावर मी आज माझे चिंतन मांडणार आहे. या पहिल्या समासात जन्म दुःखदायक का आहे हे आधी समजावून सांगतात आणि मग या दुःखाची सुरुवात अतिशय भयानक अशा गर्भवासातून कशी होते, या जीवाला मिळालेल्या शरीराचे स्वरूप काय आहे, ते कसे तयार झाले, या गर्भाला गर्भात असताना काय भोगावे लागते हे समर्थ सांगतात. समर्थांनी आपल्यापुढे मोक्षाचे किंवा जीवनमुक्तीचे ध्येय ठेवले आहे. ते ध्येय गाठायला ते आपल्याला 3 गोष्टींनी मोटिवेट करतात. पहिली गोष्ट, ध्येय गाठल्यावर मला काय मिळणार आहे, तर मला सुखरूपता, समाधान, शांती, निर्भयता मिळणार आहे हे सांगून. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता निर्भयता सध्याच्या परिस्थितीत मला काय अनुभवाला येत आहे, तर मला दुःख, अशांती, चिंता आणि भय अनुभवाला येत आहे. आणि तिसरे म्हणजे या नरदेहाचा वापर करून डॉक्टर काका म्हणतात तसे त्यातून कस काढून जर मी माझ्या सध्याच्या स्थितीतून सुखरूपतेकडे जाण्याचा प्रयत्न केला नाही, तर मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. जर मला परत जन्म घ्यावा लागला तर मी स्वतःवर काय दुःख ओढवून घेत आहे आणि या जन्माचे स्वरूप काय आहे हे समर्थ मला समजावून सांगत आहेत. आपल्याकडे कोणाचा जन्म झाल्यावर आपण आनंदाने बर्फी, पेढे वाटतो. पण आता समर्थ या नाण्याची दुसरी बाजू आपल्याला सांगणार आहेत. पहिल्या ओवीच्या पहिल्याच चरणात समर्थ म्हणतात, जन्म हे दुःखाचे अंकुर. असे का समर्थ म्हणतात, याचा विचार केल्यावर कळते की जन्माला आल्यानंतर हे दृश्य जग सत्य वाटू लागले. पंचेंद्रियांमुळे ग्रहण केलेले विषय सत्य वाटू लागले. विषय हा शब्द विष धातूपासून तयार झालाय. विष म्हणजे बांधून ठेवणे, जखडून ठेवणे. त्यांच्या गुणधर्माप्रमाणे हे विषय जीवाला जखडून ठेवतात. या विषयांबद्दल हवे नकोपण निर्माण झाले. त्या हवे नकोपणाची तीव्रता वाढून अनुकूलता म्हणजे सुख आणि प्रतिकूलता म्हणजे दुःख वाटू लागले. देह म्हणजे मी असे वाटू लागल्यामुळे पंचेंद्रियांच्या वाटे आलेले विषयांमुळेच मला सुख मिळाले असा मला भ्रम झाला. खरं तर शास्त्र असे सांगते की विषय भोगत असताना आपल्या सगळ्या वृत्ती स्वरूपात लीन झाल्याने मला वास्तविक आत्मसुखाचाच अनुभव येत असतो. पण देहबुद्धीने मी तो विषयामुळे आला असा भ्रम करून घेतला. हे विषयांमार्फत आलेले सुख कायम असावे अशी इच्छा होऊ लागली. या इच्छेची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर वासनेत झाले. या वासनेची पूर्तता व्हावी म्हणून मी झटू लागलो. या झटण्यातून कर्म निर्माण झाले. त्या कर्माचा करता मीच आणि त्यामुळे भोगताही मीच असे वाटू लागले. देवाच्या म्हणजे ईश्वराच्या नियामकतेचा, त्याच्या कार्यकारण भावाचा मला पूर्णपणे विसर पडला. पुढे त्या कर्माच्या फळाची अनुकूल असण्याची आशा निर्माण झाली. त्या आशेतून अपेक्षा निर्माण झाली. पुढे माझ्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळेल का नाही याची चिंता वाटू लागली. या चिंतेचे रूपांतर हळूहळू भीतीत झाले. त्याचबरोबर आधी केलेल्या कर्माचे फळ प्रतिकूल असल्यामुळे त्याचे दुःख वाटू लागले. या दुःखाचे रूपांतर शोकात झाले. या शोकामुळे पुढे करू पाहणाऱ्या कर्माच्या फळाबद्दल अजून चिंता आणि दुगणित भीती वाटू लागली. रामाच्या नामाचा जप सोडून काय होईल, कसं होईल आणि असे झाले असते तर तसे झाले असते याचाच जप करत बसलो. भविष्यातल्या उड्या आणि भूतकाळातल्या बुड्या यांच्यातच आयुष्य घालवलं. या कामक्रोधादी भावनेतून केलेल्या कर्मांमुळे पापपुण्य निर्माण झाले. या पापपुण्यांमुळे या आणि पुढच्या जन्मांमध्ये पापकर्मांमुळे वाट्याला आलेले दुःख आणि पुण्यकर्मांमुळे आलेले सुख या द्वंद्वांमध्ये जन्म जाण्याची व्यवस्था झाली. मूळचे हवे नकोपण, त्यातून वासना, त्या वासनापूर्तीसाठी केलेली कर्मे, त्या कर्मातून कधीच न झालेली वासनापूर्ती, या चक्रात हा जीव मरून जातो. ती वासनापूर्ती करायला परत जीव जन्माला येतो. म्हणून जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. आणि समर्थ म्हणतात तसं, मनाच्या श्लोकात म्हणतात तसं, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. त्यामुळे जीवाचा जन्म हा दुःखातच होतो आणि सुखाच्या दुःखातच होतो त्यामुळे जीवाचा जन्म हा दुःखातूनच होतो आणि सुखाच्या अपेक्षेत परत दुःखातच मरतो. जन्माला आल्या आल्या मृत्यूकडे वाटचाल चालू होते.
वाढदिवस हा वाढदिवस नसून घटदिवस असतो. वास्तविक शास्त्र सांगते की सुख हे सुख नसून दुःखाचा अभाव म्हणजेच सुख आहे. सुखाचे अस्तित्व दुःखावर अवलंबून आहे. पंचदशीतला कुटस्थ दीपातले उदाहरण इथे हा सिद्धांत पटवायला वेगळ्या पद्धतीने वापरतो. एका खोलीत सर्वत्र सूर्यप्रकाश पसरला आहे. एका आरशाच्या मदतीने मी त्या खोलीतल्या भिंतीवर सूर्यप्रकाशाचा वापर करून एक कवडसा पाडला. या कवळशाच्या प्रकाशावरच लक्ष केंद्रित करणारा जीव हे विसरला की तो मूळतः सूर्यप्रकाशाने भरलेल्या म्हणजेच दुःखाने भरलेल्या खोलीत म्हणजेच आयुष्यात वावरत आहे आणि तो ज्या कवळशाच्या प्रकाशावर म्हणजेच सुखावर लक्ष केंद्रित करत आहे तो मूळतः सूर्यप्रकाशामुळे म्हणजेच दुःखामुळे बनला आहे. कवळसा असला तरी आणि नसला तरी सूर्यप्रकाश म्हणजे दुःख कायम आहेच आणि आहेच. वास्तविक जीव ब्रह्मरूप आहे, सुखरूप आहे, पण प्रामुख्याने आधी सांगितल्याप्रमाणे 3 भ्रांतींच्या आहारी जाऊन तो स्वतःचे मूळ स्वरूप विसरला. या 3 भ्रांती म्हणजे देह तादात्म्य म्हणजे देह म्हणजे मी वाटणे, जगत सत्यत्व म्हणजे जग सत्य आहे आणि कर्तृत्व भोक्तृत्व म्हणजे मी करता आणि त्यामुळे मीच भोगता. या 3 भ्रांतींचे एकत्रीकरण म्हणजे अविद्या. ही अविद्या जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवते. या भ्रांतींमुळे मी म्हणजे अहमवृत्ती आणि माझे यांच्यावरचे ममत्व तयार होते. हे ममत्वाचे जाळे तो जीव स्वतःच व्यक्ती, वस्तू, विषय, परिस्थितीवर पसरवून त्यात स्वतःच फसून सर्वत्र भेद बघू लागतो. या भेदामुळे काम, क्रोध, लोभ, मत्सरादी दुःखाच्या आहारी तो जातो. आता समर्थ जन्माची क्रिया आणि त्या जन्माला लागणारे शरीर कसे बनले हे सांगणार आहेत. इथे 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. एक म्हणजे समर्थांचा काळ आणि त्या काळी प्रसूतीच्या वेळी घडणाऱ्या गोष्टी. हे पुढचे सगळे सांगण्याच्या मागे समर्थांचे 2 उद्देश असावेत असे वाटते. एक म्हणजे या शरीरापासून वैराग्य निर्माण करणे किंवा स्वतःला त्या शरीरापासून वेगळे करणे किंवा पाडणे आणि दुसरे म्हणजे त्या गर्भाशयात असताना काय यातना, काय दुःखे सोसावे लागले याचा मला आत्ता विसर पडला आहे. त्याची समर्थ जाणीव करून हे सांगतायत की परत या जन्माला यायचं नसेल तर प्रयत्नांची परीकाष्ठा करून राघवाची भेट घे. हे शरीर स्त्रियांच्या मासिक पाळीचे रक्त थिजून त्यापासून बनले. आधीच रक्त अशुद्ध, त्यात हे मासिक पाळीतले रक्त त्याहून अशुद्ध, अमंगल मानले जाते. त्यामुळे हे शरीर पवित्र कधीच मानले जाऊ शकत नाही. शरीर वरवर कितीही सुंदर, आकर्षक दिसले तरी आतमध्ये मलाशय, मूत्राशय इत्यादी घाणच असते. ही आतील घाण कितीही काढली तरी ती परत भरलेलीच असते. कितीही चांगले पदार्थ खाल्ले तरी त्याची विष्ठाच होते किंवा ते ओकून तरी बाहेर पडतात. अगदी गंगेचे पवित्र पाणी प्यायले तरी त्याचे मूत्रच होते. या शरीराला घामाची दुर्गंधी असल्यामुळे ते शुद्ध कधी होतच नाही. देह कसा बनवला याचा विचार केला तर असं कळते की त्याला तयार करताना हाडांचा सापळा उभा केला, त्याला शिरा व नाड्या गुंडाळल्या, प्रत्येक सांध्यात चरबी व मांस भरून त्याला चांगला फुगवला. त्या शरीरात जंत व किडेही असतात. आतडी म्हणजे अनेक प्रकारच्या घाणीने भरलेली पिशवी आहे. शरीरात गलिच्छ कातडे सगळीकडे लोंबत असते. शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मुताची पिशवीच आहे. या शरीराचा महत्वाचा भाग डोके म्हणावे तर तेथेही नाकातून शेंबूड वाहतो. कान फुटल्यावर त्यातून येणारा दुर्गंध सहन होत नाही. डोळ्यातून चिपडे तर नाकातून मेकडे तर सकाळी तोंडातून घाण बाहेर पडते. तोंड असे घाण तर सकाळी तोंडातून घाण बाहेर पडते. तोंड असे घाण तर पोटात विष्ठा भरलेली असते. मळ, मूत आणि ओक यावरच देह जगतो, वाढतो आणि त्यातच तो मरतोही. शरीर धडधाकट असताना त्याचे हे स्वरूप वाचल्यावर ते असे कसे झाले याची शंका येत राहते. आता पुढे आईच्या पोटात गर्भाचे कसे व किती हाल होतात हे सविस्तर वर्णन आहे. 9 महिने जीवाला गर्भाशयाच्या तुरुंगात नाना कष्ट आणि यातना सोसाव्या लागतात. गर्भाशयात वायू नसतो, त्यामुळे 2 डोळे, 2 कान, नाकाची 2 भोके, तोंड, गुद्द आणि उपस्थ अशी देहाची 9 द्वारे बंद असतात. आईच्या पोटातील ओक आणि विष्ठा यांचे पाणी पाझरते. ते जठराग्नीच्या उष्णतेने
तप्त होते आणि त्यामुळे गर्भाचे मांस व त्याची हाडे अक्षरशः उकडून निघतात. गर्भ जेव्हा हालचाल करू लागतो तोच आईला कडू आणि तिखट पदार्थ खाण्याचे डोहाळे चालू होतात. कातडी नसलेल्या गर्भाच्या शरीराच्या या अन्नामुळे अगदी दाह होतो. गर्भ काय तर त्वचेने बांधलेले गाठोड्यामध्ये विष्ठा साठवलेली असून गर्भाला नाळ या वाकड्या नळीने रसरूपाने पोषण होते. विष्ठा, मूत्र, उलटी, पित्ताबरोबरच नाकातोंडातून जंत निघून गर्भ अतिशय कष्टी होतो आणि देवाला मला आता यातून सोडवलेस तर माझ्या शाश्वत हिताकडे लक्ष देऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटून पुन्हा गर्भाशयात येणार नाही अशी कळवळीने प्रार्थना आणि प्रतिज्ञाही करतो. प्रसूतीची योग्य वेळ येताच माता तळमळू लागते. पोराच्या नाकातोंडात मांस दडपून बसल्यामुळे टाळूतील छिद्राने त्याला श्वास घ्यावा लागतो. पण जन्म व्हायच्या वेळीस तेही बुजून जाते आणि पोराचा जीव घाबराहून तो तळमळून पोटात इकडे तिकडे हलू लागतो. श्वास कोंडून गर्भ गुदमरून पुढील वाट न सापडल्याने कासावीस होतो. चित्त गोंधळून गेल्यामुळे त्याचा मार्ग चुकतो आणि सोयीनी म्हणते, मूल आडवे आले आहे, त्याला आता कापूनच काढा. मग ते कापण्याची सुरुवात करतात. हात, पाय, पोट जे समोर दिसेल ते कापतात. अशी कापाकापी केल्यावर गर्भाचे प्राण जातात व त्या सर्व प्रकारात आईलाही मरण येते. स्वतःही मेला, आईलाही मारले आणि गर्भाशयातले दुःखही भोगले. एखादा गर्भ पूर्वपुण्याईने बराचसा बाहेर पडतो, पण कंठ किंवा खांद्यापाशी अडकून राहतो. या अरुंद मार्गातून त्याला ओढून काढताना त्याचे प्राण जातात. प्राण गेल्यावर पूर्वी केलेली प्रतिज्ञा विसरतो. गर्भाशयात मी ब्रह्म आहे असे म्हणतो, पण जन्माला आल्यावर मी कोण अशा भ्रमात सापडतो. त्यामुळे जन्म मरणाच्या चक्रात अडकून अनंत दुःखे भोगत राहतो. गर्भावस्थेतील दुःखे सोसून एकदा जर बाहेर पडलाच तर त्याचे मन शून्याकार झाल्यामुळे त्याला पूर्वीचे काहीच स्मरण उरत नाही. अज्ञानामुळे भ्रम निर्माण होऊन तीच अवस्था सुखाची वाटू लागते. देह विकारांच्या तडाख्यात सापडतो. सुखदुःखे होत राहतात. असा तो मायेच्या जाळ्यात अधिक गुरफटत जातो. जन्ममरणातील ही दुःखे लक्षात घेऊन माणसाने भगवंताला शरण जावे, कारण भगवंताच्या कृपेने तो आत्मज्ञानपूर्वक वैराग्य संपन्न होऊ शकतो. या शरीराचं आणि या जन्माचं आणि या परिस्थितीचं हे वास्तव आहे. आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अजून एक वास्तव आहे, अहम ब्रह्मास्मी. मी मूळचा ब्रह्मरूप सुखरूपच आहे. हे अतिशय महत्वाचे वास्तव आहे आणि डॉक्टर काका नेहमी म्हणतात तसे हे वास्तव आपण जेवढे लवकर स्वीकारू तेवढे आपले आयुष्य लवकर आनंदी, सुखरूप आणि समाधानी होईल. आपल्या सर्वांचा परत जन्माला न येण्याचा आणि आत्मरामाशी भेट घ्यायचा निश्चय दृढ व्हावा अशी मी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून माझे चिंतन थांबवतो. जय जय रघुवीर समर्थ. छान, चांगला अभ्यासपूर्ण मांडणी झाली शतानंद. तुम्ही जे जन्मामुळे निर्माण होणारी साखळी खूप छान मांडलीत आणि त्या समर्थांना नक्की काय सांगायचंय ते कळून आलं. आता ज्या शरीराचं आपण बघितलं की नरदेहाचं समर्थांनी स्तवन पण केलंय सुरुवातीच्या स्तवनाच्या समासांमध्ये, आणि आता या शरीराविषयी इथे समर्थ म्हणजे सगळंच अमंगळ बोलतायत. असं का? त्याचं कारण काय? असा जर विचार केला तर त्या देहाबद्दलचं आपलं ममत्व कमी व्हायला पाहिजे, हाच त्याचा एक हेतू आहे. आणि ते एकदा कमी झालं म्हणजे मग समर्थांना जे अपेक्षित आहे की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, हे मूळ सगळ्या आपल्याला काय साध्य करायचंय तर हे आहे. आणि आपली आत्ता आहे ती देहबुद्धी आहे, ती तिकडे वळवायची आहे. मग त्याची सुरुवात इथूनच आहे की शरीर हे अमंगळ आहे हे आधी जाणून घ्या की हे असं असं आहे. बरं ठीक आहे, पण आता ते माझ्या वाट्याला मला आता मिळालेलं आहे. आता मिळालंय तर ते अलका मावशी जसं त्यांच्या प्रवचनात सांगतात की ते वाजवून घ्या. मिळालंय ना, मग त्याच्यातच ते सामर्थ्य आहे की त्या देहबुद्धीची आत्मबुद्धी आपण त्या शरीरात राहूनच करू शकतो. असं जर आहे तर मग ते मिळालंय तर तेव्हा आपण हा सगळा विचार केला पाहिजे आणि त्यासाठी हे सगळं समर्थांनी इथे विचार मांडलेले आहेत. आता आपला दुसरा अभ्यासासाठीचा समास आहे तो स्वगुण परीक्षा. त्यातले जे अ ब क ड हे 4 समास जे आहेत ते आपण इथे क्लब करतोय, कारण त्यात एका जीवाची सगळी प्रापंचिक कथा इथे सांगितलेली आहे. पण फक्त मग समर्थांना इथे कथाच सांगणं एवढाच त्यांचा हेतू आहे का?
तर डॉक्टर काकांनी त्यांच्या चिंतनिकेमध्ये ना एक मार्मिक विधान केलंय या दोन समासामध्ये एकात, की एकूणच मानवी जन्म हा हेतूशून्य गोंधळ आहे असं म्हणतायत ते. आणि ही आपल्या प्रपंचाची सत्य परिस्थिती आहे. आता अशा या समासावर आपलं चिंतन आज मांडणार आहेत डॉक्टर आरती पाटील. डॉक्टर आरती पाटील ह्या व्यवसायाने दंतवैद्य आहेत. त्यांची बुलढाणा येथे उत्तम प्रॅक्टिस सुरू आहे. त्यांच्या या व्यस्त व्यवसायातून वेळ काढूनही त्यांचा अभ्यास अगदी मनापासून व्यवस्थित त्या करत असतात. त्यांनी पत्राद्वारे दासबोध अभ्यासाच्या 3 परीक्षा दिलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत. बुलढाणा येथे आदरणीय आपल्या ज्या आचार्य आहेत माधुरीताई जोशी यांनी 6 वर्ष जे दासबोधाचे वर्ग घेतले तिथे त्यांचं उत्तम श्रवण देखील झालेलं आहे. शिवथरघळ येथील प्रापंचिक शिबिर त्यांनी पूर्ण केलंय. समर्थ विचारांचा त्यांचा पाया अगदी पक्का आहे आणि त्यांनी याआधी माधुरीताईंच्या मार्गदर्शनाखाली प्रवचन सेवा देखील केलेली आहे. त्यांचा विशेष उल्लेख करायला हवा असा गुण म्हणजे त्या कुठल्याही सेवेसाठी सदैव तत्पर असतात. अशा या आरतीताईंना मी विनंती करते की त्यांनी आपलं या समासावरचं चिंतन मांडावं. नमस्कार, ऐकायला येतंय? हो हो येतंय. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीरामाला वंदन, समर्थ रामदासांना वंदन, आपले दोन्ही आचार्य अलकाताई आणि सो माधुरीताईंना वंदन, आणि आपण सगळे सहाध्यायी श्रोते सगळ्यांना माझा नमस्कार. आज माझ्यावर दासबोध दशक 3 मधल्या स्वगुण परीक्षेच्या 4 समासांचं चिंतन सादर करण्याची जबाबदारी आहे. यासाठी मी संदर्भ ग्रंथ म्हणून परमपूज्य बाबा बेलसर यांचा सार्थ दासबोध आणि दासबोध प्रवचन पारिजात, तसंच डॉक्टर काकांचा दासबोध आणि दासबोध चिंतनिका यांचा आधार घेतलाय. आणि माधुरीताईंचा आधार तर आहेच, त्यांच्या आधारावरच आणि मार्गदर्शनामुळेच आज मी या ग्रुपमध्ये पण आहे आणि आजचं हे माझं धाडस करतेय. चिंतनाला सुरुवात करते. पहिल्या स्तवनाच्या दशकानंतरच्या दशकात समर्थ आपल्याला अनेकविध गुण अवगुण सांगून व्यावहारिक शिकवण देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. माणसाने कसे असावे, त्यासाठी कुठले कुठले गुण अंगी बाणावे, जोपासावेत, याबरोबरच त्याने काय काय टाळावे, आपल्या अंगी असणारे कुठचे दोष आपण घालवले पाहिजेत हे सांगतात. आता त्यानंतरच्या या 3ऱ्या दशकात आपल्याला आधी सांगितलेल्या कसोट्यांवर आपल्या स्वतःला तपासून बघायचंय. त्यात आपण नेमकं कुठं बसतोय हे स्वतः शोधून काढायचंय. आणि म्हणूनच स्वगुण परीक्षा असं नाव दिलं असावं समर्थांनी. माणूस भगवंत प्राप्ती हे ध्येय डोळ्यापुढे न ठेवता भलतेच ध्येय ठेवून आपले जीवन त्याभोवती केंद्रित करतो आणि त्यामुळेच दुःखच स्वतःच्या पदरी पाडून घेतो. परमपूज्य बाबा बेलसरे म्हणतात, माणसाच्या जन्माची 3 वैशिष्ट्ये अशी: माणसाला मीपणाची जाणीव आहे आणि त्यामुळे प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. तो अतिउत्तम किंवा अतिहीन बनू शकतो. त्याला काळाचे भान आहे, त्यामुळे त्याला मृत्यूची जाणीव होते आणि या जाणीवेमुळे त्याचे ज्ञान वाढते. आणि 3रं, त्याला भगवंताची जिज्ञासा आहे, त्यामुळे निस्वार्थी बनून जगावर प्रेम करण्यास तो प्रवृत्त होतो. या 3ही गोष्टींवर समर्थ या दशकात भाष्य करतात. एखादा नवीन विषय शिकताना मला हे माहीत नाही हे आधी स्वतःला कबूल करावं लागतं. व्यसनमुक्तीसाठी मुळात मला अमुक एक व्यसन आहे हे स्वीकारावं लागतं. त्याप्रमाणेच आधी मला माझे दोष कोणते हे कळायला हवेत, तरच त्यांना घालवण्यासाठी मला प्रयत्न करता येतील. म्हणजे बद्धापासून साधकाकडे करायच्या प्रवासात हे स्वतःला ओळखण्यापासून सुरुवात करण्याच्या दृष्टीने हा दशक अत्यंत महत्वाचा ठरतो. जन्माला आल्यापासून, खरं तर जन्माला येण्या अगोदरपासून, गर्भात असल्यापासून ते मृत्यूपर्यंत माणसाला कितीतरी वेगवेगळ्या दुःखांना सामोरं जावं लागतं. गर्भात असण्यापासून जन्म होण्यापर्यंतचा पहिला टप्पा समर्थांनी जन्मदुःख निरूपणात सांगितलाय.
त्यानंतरचा एका जीवाचं संपूर्ण जीवन प्रवास स्वगुण परीक्षेच्या या 4 समासात मांडलाय. यात प्रामुख्याने जाणवणारी गोष्ट म्हणजे समर्थांची वर्णन करण्याची शैली. अतिशय चित्रमय अशा शैलीमुळे हे समाज वाचताना एखादा सिनेमा बघावा तेवढं ठळकपणे आपल्या डोळ्यापुढे संपूर्ण चित्र उभं राहतं. एकंदरीतच समर्थांच्या अत्यंत सूक्ष्म निरीक्षण शक्तीचं प्रत्यंतर वारंवार येतच, पण या समासामध्ये ते विशेषत्वाने जाणवतं. याचं कारण म्हणजे स्वतः संन्यस्त असूनही एका प्रापंचिकाचे जे काही वर्णन अगदी बारकाव्यासकट समर्थ करतात त्याला तोड नाही. तथा आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. घेऊया. संसार हाची दुःखमुळ लागती दुःखाचे इंगळ, असं संसाराचं स्वरूप अगदी पहिल्याच समर्थ सांगतात. जन्मच मुळे वासनेपोटी होतो, त्यामुळे जीव वासना शमवण्यासाठी सायास करणारच. जन्माला आल्या आल्या बाळ जरी आपलं मूळ स्वरूप विसरून कोहम कोहम म्हणू लागलं तरीही सुरुवातीला काही काळ तरी देहाची व जगाचीही फारशी जाण त्याला आलेली नसते. ज्ञान नसलं तरी देहभानही फार तीव्र नसतं. परमपूज्य बाबा बेलसरे याला कोरे अज्ञान म्हणतात, जिथे हवे नको पण आणि आवड निवड दोन्ही नसतात. पण वयाबरोबरच देहाचं भान वाढू लागतं आणि जीव बाहेर सुखाचा शोध घेऊ लागतो. त्या काळात हे सुख आईकडून प्राप्त होते, त्यामुळे बाळाचं संपूर्ण विश्व आईभोवती केंद्रित होतं. आईला सर्वस्व मानणारं हे बाळ जरा चालत्या बोलत्या वयात आल्यावर मात्र बाकीचं जग त्याला खुणावतं. हळूहळू मित्रमंडळी जवळची वाटू लागतात. बालमानसशास्त्राचाही किती खोल अभ्यास समर्थांचा होता याची प्रचिती हे वर्णन वाचताना येते. वयाबरोबरच मी माझेपण, मी करता मी भोगता या भावनाही फोफावतात आणि स्वतःजवळच असलेलं सुख आनंद विसरून बाहेरच्या जगात सुख शोधताना माणूस स्वतःच्या शोकांतिकेलाच जणू आमंत्रण देतो. पडणं, धडपडणं, आजारपण यांना तोंड देत देत समर्थांचा हा प्रापंचिक वयात येतो. किशोर वयातल्या समस्या ज्या आजही कायम आहेत, आपण आजही आजूबाजूला बघतोच. आजचं चित्र तर जास्तच चिंताजनक आहे. तीव्र जीवघेणी स्पर्धा, झटपट यश, पालकांच्या भरमसाठ अपेक्षा, क्षणिक सुखापोटी आजची पिढी स्वास्थ्यच हरवून बसलेली दिसतीये. वयात आल्यावर लग्नानंतर आपला नायक पूर्णपणे पत्नीच्याच अधीन होतो. आई बाप नातेवाईकांना दुरावतो, पण ती पत्नीच मरते तेव्हा खूप दुःखी होतो, पण पुन्हा काही काळातच दुसरं लग्न करतो. स्वगुण परीक्षा ब मध्ये पुढचं वर्णन आहे. माणूस हा मुळात सोशल ॲनिमल आहे. कुटुंबाची स्वाभाविक ओढ त्याला असते. त्यासाठी पैसा, कामवासना, संतती अशी अंगी आहेत. त्यासाठीची तजवीज विधी ते पाळीत निश्चय देखील शक्य आहे. पण हा मात्र अनिती, वासनांधपणा, बेछूट वागण्यामुळे होणारे परिणाम, चोऱ्या, दरोडे यासारखी संकटे या साऱ्यांमुळे त्याच्या पदरी दुःखच पडतं. तरीही हव्यास, व्यासना, मग ती संततीसाठी असो, देहसुखासाठी असो वा संपत्तीसाठी असो, कायमच पिच्छा पुरवत राहते. स्वगुण परीक्षाच्या क समासामध्ये पुढचा जीवनक्रम जो अधिकच दयनीय होत चाललाय त्याचं वर्णन आहे. लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली या अतिशय प्रचलित ओवीने या समासाची सुरुवात होते. माझ्या लहानपणी कुटुंब नियोजनाच्या प्रचारासाठी ही ओवी खूप ऐकायला यायची. किती मोजक्या आणि नेमक्या शब्दात समर्थांनी त्याचे परिणाम सांगितले आहेत. समर्थांच्या भाषेवरील प्रभुत्वाचा हा आणखीन एक आविष्कार. असो, संगती संगोपनासाठीची कसरत, त्यासाठी परदेश गमन आणि आपल्याच माणसांचं स्वार्थीपण हे अनुभवल्यावर मग मात्र मातेच्या निस्वार्थ प्रेमाची त्याला आठवण होते. पण वेळ निघून गेल्यावर त्याचा उपयोग काय? पुढच्या भागात म्हातारपणाचं अत्यंत विदारक केविलवाणं चित्रण समर्थांनी केलंय. शारीरिक आधिव्याधींसोबतच निसर्गाचा कोप, दुष्काळ यासारखी संकटेही असतातच. शिवाय आप्तांचे मृत्यू, गृहकलह, भाऊबंदकी, परकीय आक्रमण यात पत्नीला भ्रष्ट करण्यासारखे भोग देखील भोगावे लागूनही वासना मात्र शमत नाहीच. पण मग अंतकाळी मात्र अत्यंत दयनीय अवस्थेत
पश्चाताप होऊन मी भगवंताला विसरलो होतो ही जाणीव होते, पण ती आता वांझोटीच ठरते आणि त्यापुढेही यमयातना आहेतच. असा हा एका लंपट विषयी देहासक्त माणसाचा जीवनपट. डॉक्टर काकांनी याचे 12 टप्पे केले आहेत. या प्रत्येक टप्प्यावर खरं तर त्याला पश्चाताप होऊन आपला मार्ग बदलण्याची पुरेपूर संधी मिळते, पण तो वाहवतच जातो. संकट तर प्रारब्धानुसार प्रत्येकाच्याच वाट्याला येणार, पण त्यांना तोंड कसं द्यायचं याचं क्रियमाणाचं स्वातंत्र्यही आपल्याला आहे. त्याचा योग्य वेळी योग्य वापर करण्याचं शहाणपण अंगी हवं, नाहीतर संसार दलदलीसारखा माणसाला खोल खोल ओढून घेतच असतो. या दशकातले पहिले 9 समास हे संसारात कशा आणि काय काय अडचणी येतात हे सांगतात. माणसाला त्रिविध ताप कसे छळतात हे या जीवाच्या निमित्ताने या 4 समासात सांगितलंय. यातला 10वा समास जो आहे तो वैराग्य निरूपण. संसाराचं हे असं सगळं विदारक स्वरूप जाणल्यावर तरी माणसानी जागं व्हावं व वैराग्याची कास धरावी या हेतूनी समर्थांनी ही मांडणी केलेली दिसते. आपल्याला घाबरवण्यासाठी तर हे अशा तऱ्हेने समर्थांनी चित्रण केलं नसेल ना, हा एक विचार मनात येतो. पण लगेचच नरदेहाला घबाड म्हणणारे किंवा नरदेहासारखे यंत्र नाही असं म्हणणारे समर्थ आपल्याला असं कसं घाबरवतील हा लगेचच काउंटर विचारही मनात येतो. परमार्थ आणि प्रपंच दोन्हीही योग्य तो बॅलन्स राखून तारतम्याने करता येईल याची ग्वाही देण्यासाठी आणि त्यासाठी आपण वेळीच सावध व्हावं ही सूचना देण्यासाठीचा हा प्रयास असावा. परीक्षेच्या दिवसात मुलगा अलार्म बंद करून झोपतो की आई कशी त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला खडबडवून जागी करते, तसं समर्थ आपल्याला खडबडवून करण्याचा प्रयत्न करतात आणि आपण झडझडून परमार्थाला लागावं ही अपेक्षा करतात. खरं तर ही कथा एका समासात देखील सांगता आली असती, पण तरीही नेटके आणि नेमक बोलावे म्हणणाऱ्या समर्थांनी हे एवढं विस्तृत वर्णन का केलं असावं हा प्रश्न पडतो. आणि पुन्हा एकदा समर्थांच्या निरीक्षण शक्तीला, त्यांना उमजलेल्या मानवी स्वभावाला, प्रवृत्तींना आणि एकंदरच समाजाची त्यांना असलेली सूक्ष्म जाण बघून मन अचंबित होतं. आता सध्याच कोरोना काळातलं उदाहरण बघा. आपल्या आजूबाजूला समाजामध्ये जोपर्यंत आपल्या अगदी जवळचं कुणी अफेक्ट होत नाही, आपल्या घरापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत कानी कपाळी ओरडूनही सर्वसाधारण समाज म्हणून वागणूक बेफिकिरीचीच दिसते. त्यामुळे जर थोडक्यात अगदी वरवर वर्णन केलं असतं तर कदाचित आपण म्हणालो असतो, छे माझं थोडीच असं आहे, मी नाही बाई अशी. पण संपूर्ण बारीक सारीक तपशील बघितल्यावर अगदी प्रत्येक जण त्यातल्या कुठल्या ना कुठल्या वर्णनाशी रिलेट करूच शकतो. डॉक्टर काकांनी चिंतनिकेत म्हटलंय तसं हे जरा अतिशयोक्तीपूर्णच आहे. एकाच व्यक्तीच्या जीवनात एवढं सगळं घडणं जरा कठीणच, पण काळाचे संदर्भ बदलले त्यानुसार कदाचित फक्त डिटेल्स वेगवेगळे, पण आजही समाजात अशा तऱ्हेचं चित्र आहेच की. समर्थांच्या द्रष्टेपणाचाच हा आणखी एक दाखला. खरं तर संबंध दासबोधच सार्वकालिकच लागू पडतो. वासनांना बळी पडून असं दलदलीत खोलखोल रुतायचं की वेळीच सावध होऊन त्यावर मात करण्याचा प्रयत्न करायचा हे आपलं आपल्यालाच ठरवावं लागेल. दलदलीतून बाहेर पडण्यासाठी काठीने कडक जमिनीचा आधार घ्यावा लागतो. तसाच या सांसारिक दलदलीत न फसण्यासाठी विवेक आणि वैराग्य या 2 काठ्यांचा सुयोग्य वापर करण्याची बुद्धी आणि शक्ती आपल्याला मिळो. वैराग्य म्हणजे फक्त कफनी घालून भगवी कफनी घालणं नाही याचा विचार आपण मागच्या वेळी केलाच होता. असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, इतका साधा आणि सोपा विचार वैराग्यापाशी असू शकतो. शेवटच्या क्षणापर्यंत वेळ निघून गेल्यावर पश्चात्तापाशिवाय काहीच करणं शक्य नसताना जागं न होता ते लवकरात लवकर व्हावं यासाठी समर्थांचा हा खटाटोप दिसतो. जन्म अवघा दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ, म्हणून या तात्काळ स्वहित करावे. असो हे वृद्धपण सकळास आहे दारुण, म्हणून या शरण भगवंतासी जाओ. भगवंत आपल्या सगळ्यांना या दलदलीतून बाहेर पडण्याची शक्ती आणि बुद्धी देवो ही प्रार्थना करून
मी माझं चिंतन समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. धन्यवाद. आरतीताई, खूप छान चिंतन मांडलं तुम्ही. समर्थांना जे काही सांगायचंय ते सगळे तुम्ही तुमच्या चिंतनात आलेले मुद्दे आहेत. मुळात स्वतःला अज्ञानाची जाणीव हवी हे जे तुम्ही म्हणालात ते अतिशय योग्य आहे. कारण मुळात ती नसेल तर माणूस ज्ञानाकडे वाटचालच कशी करेल. त्यामुळे मला काही म्हणजे माझ्याकडे अज्ञान आहे, मी अज्ञानी आहे हे आधी पहिलं आपल्याला कळायला पाहिजे. आणि मुळात हे संसार हाची दुःख मुळं या एका काय म्हणू या ओवीनी समर्थांनी या समासाची सुरुवात केली आणि तिथून पुढे विस्तृतपणे ते संसाराचंच सगळं मांडलेलं आहे. ते बघितल्यावर असंही शंका येतेच मनात की एवढ्या विस्तृतपणे मांडण्याचं काय कारण असेल. तर त्याचं तुम्ही फार छान उहापोह केलात. खूप सुंदर चिंतन झालं तुमचं. मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी प्रकाश टाकावा या समासांवर. जय जय रघुवीर समर्थ. शतानंद देसाई आणि आरती पाटील या दोघांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने या चारही समासांचं जे काही विवरण आहे किंवा निरूपण आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. खरोखर म्हणजे इतका वास्तविक पाहता आपला जन्म जो काही आहे तो जन्म किती दुःखमय आहे याचं विवरण समर्थांनी यात केलेलं आहे. आणि यात करण्याचं कारण असं आहे की त्या दुःखातून आपण बाहेर पडलं पाहिजे अशी आपल्याला सातत्याने जाणीव असली पाहिजे. आणि म्हणून आता पुन्हा मला जन्मच नको इथपर्यंत आपली मजल गेली पाहिजे. का म्हणून एकदा डॉक्टर काकांना एकाने विचारलं की मला ही अशी सगळी दुःख का भोगावी लागतात. डॉक्टर काकांनी त्याचं उत्तर दिलं होतं, तू जन्माला आला आहेस म्हणून. मग सांगण्याचं तात्पर्य हे जे काही एवढं दुःखमय वर्णन संसाराचं समर्थ करताहेत तर त्याचं कारणच हे आहे की आता तरी जागे व्हा, आता तरी तुम्ही खडबडून उठा आणि तुम्ही परमार्थाला लागा. आणि परमार्थाला म्हणजे हे 100% आपल्याला कळलेलं असलं पाहिजे की या प्रपंचामध्ये सुख मला मिळू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीकडून, कोणत्याही वस्तूकडून, कोणत्याही पदार्थाकडून मला कायमस्वरूपी सुख जे काही आहे तो केवळ सुखाचा आभास आहे. आणि मग तो सुखाचा आभास असल्यामुळे त्या ठिकाणी खरं सुख जे आहे तर त्या खऱ्या सुखाच्या मागे लागावं हा त्याच्या पाठीमागचा समर्थांनी एवढं जे काही विस्तृत वर्णन केलेलं आहे त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश जर कोणता असेल तर तो हा आहे की तो करंटा जो काही आहे की जो अशा पद्धतीने प्रत्येक विषयांमध्ये वाहवतच गेला आणि तो कधी जागा झालाच नाही. वास्तविक पाहता तुमच्या आमच्या सर्वांवर कमी अधिक प्रमाणात आघात संकट ही येतच असतात व ती माझ्या प्रारब्धानुसार येत असतात. कारण हा नरदेह घेऊन मी जन्माला आलो आहे आणि नरदेहाची प्राप्ती ही पाप पुण्य समसमान झाले म्हणजे होते असे शास्त्र सांगते. अर्थात पापाचे फळ ते सुख, पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख असे समर्थ सांगतात. त्यामुळे सुख आणि दुःख ही जीवाच्या वाट्याला येणारच आहेत. आम्ही विषयांच्या दरीत अडकलेलो असतानाही वस्तू किंवा व्यक्तीच्या आसक्तीत अडकलेलो असतो तेव्हा काही ना काही आघात आमच्यावर होतात. परमेश्वराने ते पाठवलेले असतात. मी म्हणजे जीवाने त्यात आणखीन फसू नये म्हणून आघात रूपी चक्राक आम्हाला परमेश्वर मारतो. ती माझ्या कल्याणासाठीच आहे. मला आसक्तीतून बाहेर काढण्यासाठी हे लक्षात घेतले तर त्याचा त्रास होणार नाही, कुणावर दोषारोपण करणार नाही. मला या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. महाराज म्हणाले, एक 7-8 वर्षाचा मुलगा अंगणात बॉल खेळत होता. खेळता खेळता बॉल विहिरीत पडला. तो विहिरीजवळ जाऊन डोकावून पाहू लागला. वडिलांनी त्याला पाहिले व समजावून सांगितले, बाळा विहिरीत डोकावू नकोस, तू त्यात पडशील. मुलाने ऐकून न ऐकल्यासारखे केले व पुन्हा वडिलांची नजर चुकवून तो विहिरीत डोकावितच होता. वडिलांनी पुन्हा सांगितले, अरे कशासाठी तू विहिरीत डोकवतो आहेस, पडला म्हणजे काय होईल. तर तो ऐकायलाच तयार नाही. 2-3 वेळा असं झालं. शेवटी वडील बाहेर आले. त्यांनी एक धपाटा त्याच्या पाठीत मारला व हाताने खेचून त्यांनी त्याला आत आणले. त्या लहान मुलाप्रमाणेच आम्ही सुद्धा
विषय रूपी दरीत विहिरीत सारखे डोकावतो व त्यात फसून जातो. म्हणून संकटे आघात यांचे वाईट न वाटून घेता ती येणारी व जाणारी आहेत असे लक्षात घ्यावे व ते माझ्या पूर्वजन्माचंच फळ आहे. परंतु क्रियमाण कर्म कसं करावं हे आम्हाला सद्गुरू संत सांगतात. म्हणून प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे असं संत म्हणतात. प्रपंचात सुखी झाला ऐसा कोणी देखील ना ऐकला, तुकाराम महाराज असं म्हणतात. आज तुकाराम महाराजांची बीज आहे, अर्थात पुण्यतिथी आहे. तुकाराम महाराजांची थोडी आठवण करूया. तुकाराम महाराज म्हणतात, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊप आहे. एक माणूस ढेकणाने भरलेल्या खाटेवर सुखाने झोपलाय हे होणे शक्य आहे का? किंवा तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा बाईल कर्कशा. आम्हाला म्हणता येईल का असं? त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही जर का तसं आम्हाला म्हणता आलं की बरं झालं, जे काय झालं ना ते चांगल्यासाठीच झालं, मला त्या दलदलीतनं काढायसाठीच भगवंताने हे माझ्यावरती आघात आणि संकट आणलेली आहेत असा जर विचार केला आणि आपण स्वस्थ राहिलो तर आम्ही जिंकलेलो असतो. आणि परमार्थाच्या किंवा आम्ही जर त्यात दुःख करत राहिलो तर आम्ही मात्र परमार्थाच्या दृष्टीने हरलेलो असतो. आणि म्हणून हारायचं का जिंकायचं हे आपल्या हातातच आहे. आणि ते आपल्या हातात असल्यामुळे क्रियमाण कर्माचा भरपूर उपयोग करून त्या ठिकाणी आपण आपलं हे जे काही आहे की मला सुखरूप व्हायचंच आहे हे 100% मी सुखरूप वास्तविक पाहता आहेच, पण मला आता पुन्हा पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकायचं नाही अशी जेव्हा काय करू आपण पूर्णपणे अशा पद्धतीने निश्चय करू तेव्हाच खऱ्या अर्थाने मग आम्हाला आमचा परमार्थ जो काही आहे तो सुकर आणि सुलभ होत जाईल. आणि सद्गुरूंनी आपल्याला मार्गदर्शन सातत्याने करतातच आहे. यातली या समासातली 3-4 मधली एक ओवी मला खूप आवडली आणि या ठिकाणी ती ओवी अशी आहे, म्हणून धन्य ते प्रापंचिक जन जे मायबापांचे करती भजन न करीती मन निष्ठुर जीवलगासी. वास्तविक पाहता की या ठिकाणी समर्थांनी याच्यात म्हटलेलं आहे की दासबोधामध्ये आपण अशा पद्धतीने धन्य ते प्रापंचिक जन, कोणाला धन्य म्हटलं? त्या प्रापंचिक जनांना समर्थांनी धन्य म्हटलेलं आहे की जे मायबापांचे करीती भजन, मायबापांना सांभाळतात, मायबापांना त्यांच्या गरजा ज्या काही आहेत त्या पुरवतात, त्यांच्यासाठी वेळ देतात, त्यांच्यावरती प्रेम करतात. पण ते प्रेम करत असताना सुद्धा कशा पद्धतीने ते प्रेम करतात तर आपण आईवडिलांचं काही कर्तव्य लागतो या दृष्टिकोनातून ते प्रेम करतात. आणि ते म्हणत आहेत की न करीती मन निष्ठुर जीवलगासी. आजच्या काळातली परिस्थिती आपण जर का बघितली आणि त्याचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की यूज अँड थ्रोची संस्कृती आहे. आणि यूज अँड थ्रोची संस्कृती असल्यामुळे मग ती म्हातारी माणसं सुद्धा पुष्कळांना नकोशी वाटतात. आणि ती नकोशी वाटतात म्हणजे जोपर्यंत ते माझ्या कामाचे आहेत तोपर्यंत त्यांना ठेवून घेण्याची तयारी असते. पण जेव्हा ते काही सुद्धा करू शकत नाहीत तेव्हा मात्र त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो. परंतु समर्थ या ठिकाणी म्हणत आहेत की तो माणूस जो काही आहे तो धन्य नाही, कारण तो अशा पद्धतीने जर का यूज अँड थ्रो सारखा त्याचा वापर करत असेल तर मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी मग समर्थांनी आपल्याला जाग केलेलं आहे की जे मायबापांचे करती भजन. आणि मायबापांचं भजन करणं हे अतिशय महत्वाचं आहे, कारण त्यांचे लाख मोलाचे असे आशीर्वाद आपल्यामध्ये काही भगिनी अशा आहेत की त्या खूप छान पद्धतीने आपल्या सासू सासऱ्यांचं आपल्या आईवडिलांचं जे काही करायला पाहिजे ते अतिशय सुंदर पद्धतीने करत आहेत. आणि तो खरा आदर्श तुमच्या आमच्या समोर असला पाहिजे. आणि वृद्धाश्रमाची वाट आपण म्हणजे आपल्याला दाखवता उपयोगाची नाही या ठिकाणी समर्थांना सांगायचं आहे. आणि या दृष्टिकोनातून
ही ओवी जी काही आहे ही ओवी अत्यंत महत्वाची आहे, की आमची कर्तव्य जी काही आहेत ती आमची कर्तव्य तर आम्ही उत्तमरित्या पार पाडलीच पाहिजे. आणि कर्तव्य जर का आम्ही पार पाडली नाहीत तर मग मात्र आमचंच मन आम्हाला खात राहतं. आणि जे मन स्वतःला खात राहतं ते मन उत्तम प्रकारे साधना करू शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आमची साधना उत्तम व्हावी असा जर विचार आमचा असेल आणि निश्चय झालेला असेल तर आमची कर्तव्य सुद्धा आम्हाला व्यवस्थितरित्या पार पाडता आली पाहिजेत. आणि हा विचार समर्थ या 3-4-41 या ओवीमध्ये देत आहेत. मला असं वाटतं की ही काळाची गरज आहे आणि हे सांगण्याची सुद्धा गरज वाटते. कारण पुष्कळदा चित्रण जे काही आहे ते चित्रण खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसतं. तसं आपल्याकडनं होता उपयोगाचं नाही की ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी खस्ता खाल्लेल्या आहेत त्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देणं हे योग्य नाही, हा विचार समर्थ या ठिकाणी सांगताहेत. आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर पद्धतीने शतानंद देसाई आणि आरती पाटील या दोघांनी सुद्धा आपलं चिंतन जे काही आहे ते चिंतन खूप सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. त्यांचं मी अभिनंदन करते आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. माधुरीताई, खूप छान विचार तुम्ही सांगितला की वडीलधाऱ्यांची सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे. म्हणजे जरी प्रपंच कितीही कसाही असला, नाचता असला, तरी तो एकदा त्याच्यात आपण आहोत म्हटल्यावर त्यातली कर्तव्य बाजूला करायची नाहीये. ती पूर्ण केली तरच साधनेसाठी आवश्यक असलेली आपली मनाची अवस्था असू शकेल आणि मग ती साधना आपल्याकडनं घडेल. त्यामुळे कर्तव्याला कुठेही चुकायचं नाहीये. अतिशय महत्वाचा विचार तुम्ही सांगितलाय. अलकाताई, तुम्ही आता बोलाल का? हो, येते. झालं सगळ्यांचा. जय जय रघुवीर समर्थ. आधी आजचे दोघे वक्ते जे आहेत शतानंद देसाई, अतिशय सुंदर मांडणी, अतिशय व्यवस्थित टप्प्याटप्प्याने जी मांडलीत ना तर मला खूप कौतुक वाटलं. आणि मला असं वाटलं की अमेरिकेमध्ये राहून पण इतकं शुद्ध मराठी बोलता येतंय, इतकं कौतुक वाटलं की खरोखर सलाम आहे त्यासाठी. कारण इतकं शुद्ध मराठी, एकही शब्द कुठलाही दुसऱ्या भाषेचा आला नाही. मला वाटतं आपण धडा घेण्यासारखा आहे आणि तिथून काही शिकण्यासारखं आहे. आपला जो विचार होता की फार म्हणजे सगळेच विचार सुंदरच होते, त्यात काही वादच नाही. पण मला एक सूत्र त्याचं आवडलं की त्या सूत्राचं जे समर्थांचं सूत्र तुम्ही बरोबर धरलं होतं की मुळामध्ये आपला जन्म जो आहे तो खरं तर सुखातून आहे जन्म, पण तरी सुद्धा जन्म दुःखातून आहे असं समर्थ आपल्याला सांगतायत. आणि म्हणून जन्म दुःखातून, अपेक्षा सुखाची आहे आणि सुखाची अपेक्षा करता करता सुखाची अपेक्षा करतो म्हणून पुन्हा दुःख आहे. हे जे दुःख 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 एकेकामध्ये अडकलेलं आहे आणि ह्या सगळ्या फेऱ्यामध्ये तुम्ही आम्ही कसे अडकलेलो आहोत अतिशय छान सांगितलं. आणि दृष्टांत जो दिला होता सूर्य आणि कवडचा वेगळा दिला होता. शास्त्रामध्ये दिलेला तो वेगळा आहे, कारण जीव ब्रह्मस्वरूपच आहे आणि म्हणून कवडचा हा सूर्यरूपच आहे असा असलेला तो एकदम वेगळ्या अँगलने दिला किंवा वेगळ्या एका प्रकाराने त्या समजावून सांगितला. तो अतिशय छान विचार होता. त्याच्यानंतर वैराग्य जे काही आहे तेही खूप चांगलं सांगितलं. आणि मुळामध्ये जीव सुख आणि समाधानासाठी कसा धडपडतो हा सगळा विचार जो होता, म्हणजे समर्थांना नेमकं जे सांगायचं होतं ते सांगितलं. आणि मुळात जन्म जो आहे तो कसा आहे तर दुःखाचा अंकुर आहे, तिथून जो धागा धरला तो अतिशय व्यवस्थित मुद्देसूद मांडणी आपली होती. त्यानंतर आरतीताई पूर्ण आढावा खूपच होता, कारण पोर्शन भरपूर होता आणि कमीत कमी शब्दात मांडायचा होता. पण व्यावहारिक शिक्षण एक तर समर्थ आपल्याला देत आहेत हे सांगितलं. आणि त्याचबरोबर त्या निमित्ताने तुम्ही आम्ही स्वतःला तपासायचंय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे सगळं स्वतः तपासत असताना कुठेतरी आपल्याला भगवंताची जिज्ञासा वाटली पाहिजे. आणि तिथपर्यंतचा प्रवास आपल्याला जाताना समर्थाने हा सगळा कसा मांडला, एखाद्या चित्रपटासारखा आपल्या समोर जीवनाचा प्रवास मानवी मांडलेला आहे. हा छान विचार सांगितलात. आणि त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा एक सांगितला, ते म्हणजे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य जे आहे त्याचा वापर करा. समर्थांनी दिलेले 12 टप्पे याचा उल्लेख केला. खरं तर ते सांगितले असते तर आणखीन आवडलं असते, 1 मिनिटामध्ये टक 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 टक. पण खरंच आहेत अतिशय अभ्यास, म्हणून म्हटलं की पोर्शन तुमचा अभ्यासक्रम भरपूर होता आणि वेळ कमी होता, त्यामुळे वेळेच्या निश्चितपणातून आम्ही खरं तुमच्यावरती अन्याय करतो हे मला पटलं.
पण या निमित्ताने आपल्याला स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होणं हे जे आहे अतिशय महत्वाचं आहे. आणि मुळात अभ्यास कशासाठी आहे? कारण पाहावे आपण असे आपण समर्थ म्हणतायत, याचा अर्थ लौकिकामधले आपल्याला आपले दोष तरी दिसले पाहिजे. आणि हे दोष दिसले ना तर मग पुढची अंतरंगाच्या शुद्धीची जी प्रक्रिया आहे ती सुरू होते. आजचं मला या 2 वक्त्यांच्या बरोबर आणखीन एका तिसऱ्याचं कौतुक करायचं म्हणजे प्रियंका, तू आज पहिल्यांदाच तू आज पूर्ण हा कार्यक्रम हाताळतेस आणि अतिशय छान हाताळलास सराईतपणे. म्हणजे कुणाला कळणारही नाही की आजचं जे कोण सूत्रसंचालन करते ते पहिल्यांदाच सूत्रसंचालन कोणी करत आहे म्हणून. अतिशय छान विषयाची मांडणी केलीस आणि सगळं छान एकमेकांमध्ये गुंफलंस. त्यामुळे तुझंही अत्यंत मनापासून या ठिकाणी कौतुक करते. माधुरीता इतर दासबोधामध्ये अक्षरशः अखंड बुडलेल्याच आहेत. अतिशय म्हणजे प्रवचनाच्या बाबतीत मला वाटतं त्या आम्हाला सगळ्यांना सिनियरच आहेत. त्यामुळे मांडणी अतिशय सुंदर होती. आणि प्रपंचामध्ये शाश्वत सुख मिळत नाही, पण तो काय आहे तर तो सुखाचा आभास आहे. हे मुळामध्ये सुखाच्या आभासाच्या विषयामध्ये आपण किती वाहत जातो हे सगळं सांगितलं. आणि सुखदुःख समता घडे तरीच नरदेह जोडे समर्थ म्हणतात. आणि म्हणून जीवनामध्ये सुख दुःख अपरिहार्य आहे, ते आपल्याला मिळणारच आहे. आणि ह्या दोन्हीची आपली मानसिक तयारी परिपूर्णपणे असली पाहिजे. आणि आणखीन एक छान ओवी त्यांनी सांगितली की धन्य ते प्रापंचिक जन. मला आठवण झाली नाथांची. नाथ असं म्हणतात धन्य ते काय आहे, धन्य गृहस्थाश्रम. हा प्रापंचिक जन म्हणजे गृहस्थाश्रम धन्य आहे तो. कारण उरलेले 3 आश्रम एकाच आश्रमावरती आधारित आहे. हे जर नाही लक्षात आलं तर आपण उगाचच आपल्याला दोष देत राहतो. आपल्याला दोष द्यायची काही गरज नाहीये. आपण ते छान करायला पाहिजे कारण ते कर्तव्य कर्म आहे. आणि म्हणून उत्तम करायचं कारण 3 आश्रम आपल्यावरती आधारित आहेत. म्हणतात ते फार सुरेख सांगतात. ते असं म्हणतात की प्रपंचामध्ये सुख मिळेल असं जे आपल्याला वाटतं आणि परमार्थ आपल्याला काय वाटतो तो अवघड वाटतो. पण अवघड आणि प्रपंचामध्ये सुख मिळेल हे अशक्य आहे. आणि याच प्रपंचामध्ये मला परमार्थ शक्य आहे पण अवघड आहे. मग आता अवघड सोपं आहे की अशक्य सोपं आहे? अशक्य कधीच सत्य होणार नाही, पण जे अवघड आहे ते कधीतरी सोपं होणार आहे. म्हणून याच प्रपंचामध्ये राहून पाण्यामध्ये जाण्याचा मार्ग, आपण समुद्रामध्ये कधीतरी जातो तेव्हा पाण्यातला मार्ग जसा पाण्यातूनच पाण्यात जाण्याचा मार्ग आहे आणि पाण्यातून बाहेर येण्याचा मार्ग पण पाण्यातच आहे, तसंच याच प्रपंचामध्ये राहून परमपूज्य काका सांगतात तसं आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या लोकांमध्ये, आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला चिंतनाने सुखरूप व्हायचंय, माझं स्वरूप जाणायचंय. आणि फक्त काय हळूहळू कर्तृत्व आणि ममत्व अंतरंगातून सोडून बहिरंगातून काही सोडायचं नाही. कारण आत्ताच सांगितलं की कर्तव्य कर्म उत्तम करायचंय, आईवडिलांची सेवा करायची, थोरांची सेवा करायची. काय आहे रामायणामधला श्लोक आहे. वाल्मिकी या ठिकाणी म्हणतात की थोरांची जे ज्येष्ठ आहेत त्यांची सेवा कशासाठी करायची? कारण 4 गोष्टींचं वर्धन आहे, विद्या, बलम आणि काय म्हटलंय त्यांनी की आयुः कीर्ती. 4 गोष्टींचं जर जीवाला वर्धन पाहिजे असेल तर वृद्धांची सेवा करा. वृद्धांच्या सेवेचं तर फळ आहे. आणि म्हणून मग जीवनामध्ये बल मिळणार आहे, विद्या मिळणार आहे, उत्तम आयुष्य मिळणार आहे, कीर्ती मिळणार आहे. तर या सगळ्या मुद्द्यांचा विचार झालाय. मी आता थोडं माझे मुद्दे म्हणते. आता यानंतर एक 5-10 मिनिटामध्ये पहिला जो जन्मदुःख निरूपण आहे की देह धारण करणे म्हणजे काय आहे. तर मुळामध्ये आपण मूळ जे पूर्ण आहोत ते पूर्णत्व सोडणं आणि देह धारण करणं म्हणजे अपूर्ण जे आहे ते अपूर्णत्व स्वीकारणं आणि व्यक्त होणं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचा अर्थ आपण आपलं मूळचं स्वरूप सोडतो आणि काय धरलेली आहे, उपाधी धरलेली आहे. आणि उपाधी धरल्यानंतर आता दुःख अटळ आहे. आता हा विचार समर्थांनी कुठून घेतलाय? दासबोधाचा जर पूर्ण अभ्यास केला तर लक्षात असं येतं की दासबोधाच्या समर्थांचे जे विचार आहेत, समर्थांच्या आधी ते असणारे मुकुंदराजांचा जो विवेक सिंधू आहे त्या विवेक सिंधूचा पुष्कळ असा पगडा समर्थांवरती आहे. आणि तो किती प्रकारांनी आहे. परमपूज्य काकांनी हा विषय अतिशय सुंदर मांडलाय. ते असं म्हणतात की एक दृष्टांत बघू आपण त्या विवेक सिंधू मधला. त्यांनी नदीचा दृष्टांत दिलाय. आपुलिया उगवाते
उगमाचे सांडून धावणे सरिते, म्हणून सदा पातिलिते अधपतन. नदी उगमी स्थिरावती, तरी तेची समुद्र होती. अहो आधारू का न होती, आणि का नदी असी. डोंगरावरती उगम पावणारी एखादी बारीकशी नदी ती डोंगरावरून खाली येते, याचा अर्थ तिचं अधपतन होतं. आणि मग आपण म्हणतो की नाही, ती वरून खाली येते, मग ती वाहते, ती आपलं पाणी सगळ्या शेतांना देते, झाडांना देते, शेतं पिकवते, फळं फुलं तिकडे सगळी उमलवते, आणि मग शेवटी जाऊन सागराला मिळते, आणि मग ती काय होते, तर ती कृतार्थ होते. आता हा दृष्टांत सगळ्या संतांनी घेतलाय. पण मुकुंदराज म्हणतात, थोडा विचार करा, नदी जर डोंगरावरून धावली खाली आलीच नसती, ती तिच्या मुखाशीच स्थिरावली असती, तर ती स्वतःच एक दिवस सागर झाली असती आणि अनेक नद्यांचा ती आधार झाली असती. दृष्टांत संपला. आता आपण आपल्यावरती येऊया, आपल्याला लावून घेऊया की तुमचा आमचा सगळ्यांचा जन्म वासनेने मिळाला. आता नदी सागराला मिळाल्यानंतर ती कृतार्थ होते. तसं आता आपण वरतून खाली आलो म्हणजे आपलं अधपतन झालेलंच आहे. आता उपासनेला पर्याय नाही, भगवंताच्या नामाला पर्याय नाही. आता सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. नदीला जसा परोपकार केलं पाहिजे तसं आपलं जीवन परोपकाराने युक्तच असलं पाहिजे. आणि म्हणून परोपकार करणं हे कर्तव्य आहे. स्वार्थाचं जीवन सोडणं, निस्वार्थ जीवन जगणं, हा देह सगळा समाजाला देणं, कारण तो आपला नाहीच आहे. जो आपण उधार घेतलेला आहे तो ज्याचा त्याला परत द्यायचा आहे. आणि ज्याचा त्याला परत देताना उत्तम ह्या ठिकाणी आपल्याला विधात्याने पाठवलेलं उत्तम कार्य करायचं. आणि जर परत जायचं असेल तर आता आपल्याला परोपकार करावा लागेल, उपासना करावी लागेल, भक्तीला पर्याय नाही. आणि मग अंती जशी ती नदी सागरामध्ये विलीन होते तसं आपल्याला श्री गुरुरूपी सागराच्या मध्ये किंवा जे आपलं उपास्य दैवत आहे त्याच्यामध्ये आपल्याला आत्मनिवेदनाला आता पर्याय नाही. हे आत्मनिवेदन जोपर्यंत घडत नाही, पाण्याचा एक बिंदू जोपर्यंत त्या सागरामध्ये जात नाही, ते पाणी सागरामध्ये गेल्यानंतर तो बिंदू सिंधूच होतो. तसं जीव आत्मानुभवाच्या प्रांतामध्ये येऊन ब्रह्मभावामध्ये स्थिर होतो. आणि म्हणून माझा जन्म झालाय म्हणजे माझं अधपतन झालंय पहिल्यांदा कळलं पाहिजे. आणि आता अधपतन झालंय, आता मला परत अधपतन करायचं नसेल तर मला या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. अत्यंत निरपेक्ष जीवन जगणं, कुटुंबासाठी आणि समाजासाठी जीवन समर्पित असलं पाहिजे, कोणाकडून कसलीही अपेक्षा नाही, क्रियामान कर्माचा वापर केला पाहिजे. आणि मुळामध्ये अनासक्त जीवन जगणं, ममता कमी करणं, यासाठी समर्थांनी हा सगळी जी कथा दिली आहे ती तेवढ्यासाठी आहे. काकांच्या एका उपनिषदामध्ये खूप सुंदर ह्या संदर्भामध्ये ओवी आहे. काका असं म्हणतात की लहान बाळ जेव्हा जन्माला येतं ना, तेव्हा एवढा आनंद देतं ते मूल आई वडिलांना. आई वडील अतिशय आनंद होतात ते बाळ बघून. पण ते बाळ जेव्हा 1, 1.5, 2, 3 महिन्याचं होतं तसं मग त्याला सर्दी होते, त्याला खोकला येतो, त्याला कांजिण्या येतात, त्याला गोवर येतं. याचा अर्थ तिकडूनच दुःखाला सुरुवात होते. बाळाच्याही दुःखाला सुरुवात होते आणि आई वडिलांच्याही दुःखाला सुरुवात होते. याचा अर्थ सुख सुख म्हणत आहे समर्थ म्हणतात, दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. हे असं आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून कुठेतरी समर्थांनी सगळी कथा आपल्या समोर मांडलेली. आणि म्हणून वास्तवतेला स्वीकारता आलं पाहिजे. हे माझ्या जीवनामध्ये येणार आहे, सुखही येणार आहे, दुःखही येणार आहे, ते ईश्वराच्या कृपेने येणार आहे. आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा मला त्या विधात्याने इथे पाठवलेलं आहे आणि म्हणून मला उत्तमच कार्य करायचं आहे, हाही आपला पक्का निर्णय असला पाहिजे. कशासाठी समर्थांनी एवढे 4 समास घातले खर्ची? मावशी केळकरांचं एक सुंदर वाक्य, तुम्ही आम्ही सगळे जन्माला आलो, जगी आला असं माणूस म्हणून, जाताना जा देव होऊ नये, तुझीच करणी ठरविलं तुझला रावण वा श्रीराम. मला रावण व्हायचंय का श्रीराम व्हायचंय? माझ्या कर्मानीच ठरणार आहे. मग जर माझ्या कर्माने ठरणार असेल तर मला या प्रपंचामध्ये सुख नाही हे कळलं पाहिजे. आणि ते नसलं तरी मला कर्तव्यावरती आढळून कर्म केली पाहिजेत.
मला कर्तृत्व सोडलं पाहिजे, मला ममत्व सोडलं पाहिजे आणि निस्संग होऊन मला या ठिकाणी अतिशय आनंदाने, कोणी कुरकुर न करून, आपण आनंदाने जितके करू, जितक्या आनंदाने आपण कर्म करू, जितका लोकांना आनंद देऊ, तितका मला आनंद मिळणार आहे. आनंद हे जर माझं स्वरूप असेल तर मी आनंद दिला पाहिजे. मला जर आनंद दिलं, वर्तुळ कुठून आहे, एका बिंदूपासून सुरुवात होतं आणि तिथेच येऊन मिळतं. मी जर आनंदाने सुरुवात केली तर आनंद माझ्याकडे येणार आहे. मी कुरकुर कुरकुर करत दुःखाने सुरुवात केली तर माझ्याकडे दुःख येणार आहे. मला काय हवंय, मला सुखरूप व्हायचंय. मी सुखरूप आहेच. का हरवलं माझं? कारण मी स्वार्थामध्ये गेले किंवा गेलो. मग स्वार्थ काढून टाकायचा आणि मग अत्यंत निस्वार्थीपणे समर्थ म्हणतात की आपल्या जीवनाचं अवलोकन करा. भगवंत म्हणजे काय आहे? भगवंत म्हणजे काय? परमात्मा म्हणजे काय? देव म्हणजे काय? आपण हळूहळू त्याच्या पुढच्या व्युत्पत्ती बघू. पण लक्षात येईल, भगवंत हा शब्द जेव्हा येतो, भग ह्याच्यामध्ये 6 गुण दिलेले आहेत ईश्वराचे. तो जर सर्व गुणांनी, षडगुणांनी परिपूर्ण असेल तर त्या गुणांची उपासना आम्ही करतोय का? जर सद्गुणांची उपासना जर मी करत असेल तर त्या भगवंताच्या गुणांचं अवतरण माझ्याकडे, माझ्या जीवामध्ये होणं ही खरी उपासना आहे. आणि म्हणून उपासनाला पर्याय नाही. उपासनेसाठी मग माझं उपास्य दैवत जे आहे त्याची भक्ती आहे. आता लक्षात येईल की आपल्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी समर्थ आधी आपल्याला सत्य दर्शन घडवतायत, वास्तवतेचं दर्शन घडवतायत आणि मग इथे मार्ग सांगतायत. एका भगवंताचा आधार घ्या आणि याच आधाराने तुम्ही, तो आनंद स्वरूप आहे म्हणून तुम्ही आनंद स्वरूप व्हाल. आणि इथे ग्वाही समर्थाने दिलेली आहे. त्यामुळे आपण नकारात्मक भूमिका सोडूया आणि समर्थ म्हणतायत भगवंत जर आनंद स्वरूप असेल तर त्या आनंद स्वरूपापर्यंत आपल्याला नक्की जाता येईल आणि तसा जाण्याचा आपण प्रयत्न समर्थांच्या कृपेने करूया. मला वाटतं माझे जे काय आजचे विचार आजच्या या 2 समासाच्या निमित्ताने होते तेवढे सांगितले. माझ्या सगळी ही जी काही सेवा आहे ती समर्थांच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान प्रकाश टाकला अलकाताई तुम्ही. नदीची कृतार्थता समुद्र होण्यातच आहे, तशी आपली कृतार्थता ही परोपकारातच आहे आणि उपासना आणि भक्ती या माध्यमांनी आत्मनिवेदन होण्यात आहे. त्यामुळे वास्तव स्वीकारून, म्हणजे आहे जन्म मिळालेला तो आता मिळालाय, तर मग आता काय करायचंय, तर ईश्वराला शरण जाऊन निरपेक्ष, समर्पित आणि अनासक्त असं जीवन जगणे ही आपली भूमिका असली पाहिजे. या नोटवर आज आपण थांबूया आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये चिंतन मांडणार आहेत. स्मिता भागवत या आध्यात्मिक ताप यावर चिंतन मांडणार आहेत आणि नमिता वैद्य या अधिभौतिक ताप यावर बोलतील. मृणाल आहे का? तर मी तिला श्लोक घ्यायची विनंती करते. हो आहे. आवाज येतोय माझा? हो हो येतोय. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जना समुक्त करोनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागुत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.